नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 5 दिवस होऊन गेलेत. संयुक्त गडब मुख्य परीक्षेचा हा जो काही पेपर आहे तो झालेला आहे. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया अशी होती की मराठी इंग्रजी थोडं मॉडरेट होतं, पण हा जो जीएसचा पेपर आहे तो थोडा मॉडरेटली डिफिकल्ट असा म्हणता येईल. तसं मला जो मॅथ्स रिझनिंगचा पार्ट आहे तो अतिशय सोपा होता. ह्या 22 प्रश्न मॅथ्स अँड रिझनिंगवरती आली होती आणि या 22 प्रश्नापैकी जवळपास मला असं वाटतं की 17 जर का तुमचा स्कोर असेल, ओके, 17 प्लस, तर तो स्कोर खूप चांगला आहे. तुमचे फार मोठे चान्सेस आहेत मेन्स लिहिण्याचे त्यामध्ये, ठीक आहे. तर मग माझ्या सेक्शन पुरतं बोलायचं झालं तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता, तर याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन काय होतं, तर या पेपरमध्ये जर का बघायचं झालं तर अंकगणितावरती म्हणजे मॅथ्सवरती आपण जर का आलो तर मॅथ्सवरती प्रश्न होती टोटल 12. ओके. अंकगणित आपण या जे पेपर आहे याच्यामध्ये 3 सेक्शन्स असतात ना. अंकगणित, तो अंकगणिताचा जो काही सेक्शन आहे त्याच्यावरती 12 प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये आली होती. त्यानंतर रिझनिंग, बुद्धिमत्ता, ओके, तर त्याच्यावरती 7 प्रश्न होती, 7 क्वेश्चन्स ऑन कोर रिझनिंग, आणि बाकीचे जे काही सांख्यिकी किंवा DI ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यावरती 3 प्रश्न होती. अशा प्रकारे आपली जी काही 22 प्रश्न आली होती. मी तुम्हाला सांगितलं की परीक्षेमध्ये आणि पूर्ण जो पेपर होता तो बेसिक टॉपिक्सवरतीच आधारित होता. बेसिक टॉपिक्समध्ये मग कोणते आलेत तुमच्या याच्यामध्ये, तर जे नंबर सिस्टमची उदाहरणं होती, बरोबर आहे. तर समसंख्या 1 ते 101 पर्यंतच्या किती समसंख्या आहेत, त्या समसंख्यांची बेरीज, असे काही प्रश्न होते. त्याच्यानंतर पॉवर्स जे आहेत त्याचे प्रश्न होते. ओके. त्यानंतर ॲव्हरेजेसवरती प्रश्न होता. टाईम अँड वर्कवरती प्रश्न होते. ते आपलं प्रॉफिट लॉस याच्यावरती प्रश्न होते. तर अगेन वी कॅन से दॅट की रेग्युलर पॅटर्न्स जे काही होते त्याच्यावरती प्रश्न होते. रिझनिंगमध्ये पण फार सोपे प्रश्न होते. रिझनिंगचे तर जे तुमचे 7 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही टाईम पडला तर एखादा 2 प्रश्न सोडला. एक तर मला वाटतं तो कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न थोडा चुकीचा होता. तो एक प्रश्न सोडला तर तुम्ही आउट ऑफ मार्क त्याच्यामध्ये घेऊ शकता. ओके. तर आता चला मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आपण विश्लेषणाला सुरुवात करूयात. त्याच्यामध्ये PYQ पेपर विश्लेषण जे आहे. ओके, तर चला पहिला प्रश्न बघूयात आपण. सो व्हॉट इज युअर फर्स्ट क्वेश्चन? पहिला प्रश्न आहे की एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाशचित्राकडे बोट दाखवत नीता म्हणाली, तिची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. ओके. याला म्हणतात कन्व्हर्सेशन बेस्ड ब्लड रिलेशनचे प्रश्न. नातेसंबंधावरती आधारित प्रश्न आहेत. नातेसंबंधामध्ये 4 मुख्य प्रकार येतात. एक पहिला प्रकार जो आहे तो फाउंडेशन बेस्ड, फक्त त्याच्यामध्ये ए हा बीचा मुलगा आहे, हे याचा ते आहे असं दिलेलं असतं. तो प्रश्न, ते पॅटर्न पण मोठ्या प्रमाणात येतात. दुसऱ्या पॅटर्नचे प्रश्न आहे कन्व्हर्सेशन बेस्ड. हे आधी खूप कमी यायचे. आता सगळ्यात जास्त जो काही प्रमाण येतंय ते मागच्या 2 वर्षामध्येच हे चेंज झालेलं आहे. तर ते येते कन्व्हर्सेशन बेस्ड एक्झाम्पलवरती. थर्ड आहे कोडिंग बेस्ड एक्झाम्पल, जे खूप जास्त आले मागच्या 10 वर्षामध्ये, पण आता मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये येणं बंद झालेलं आहे. ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे, ए गुणिले बी म्हणजे ही त्याची बहीण आहे, या टाईपचे प्रश्न. तर हा एक कन्व्हर्सेशन. आणि चौथा आहे पझल बेस्ड. पझल बेस्ड इतकं कमी वेळेमध्ये सोडवणं शक्य होत नाही, की डॉक्टरचा मुलगा इंजिनियरचा हा आहे, बी हा जज आहे, तर ते एक प्रश्न थोडे खूप लेंदी होऊन जातात. आता याच्यामध्ये बघा, एका टेबलावर ठेवलेल्या प्रकाशचित्राकडे बोट दाखवत नीता म्हणाली, तिची आई माझ्या आईची एकुलती. आता कन्व्हर्सेशन मध्ये काय, कोण म्हणतंय पहिले बघायचं. इथे कोण म्हणताय रे भाई? नीता. आणि कोण म्हणताय? सो इट इज नीता बोलतीये याच्यामध्ये. कोण बोलती आहे? हु इज टॉकिंग हियर? नीता. नीता बोलत आहे. हा. मग आता बोलणारी व्यक्ती कोण आहे? नीता. आता याच्यानंतर आपण काय करतो मित्रांनो, तुम्ही काय करता की तिथे बघता तिची आई नाही, कोण बोलते? नीता. तर नीता हे लिहिल्यानंतर त्या स्टेटमध्ये ज्याचं माझी किंवा माझा कुठे येते, कारण नीता बोलते तर नीता म्हणजे कोण? माझी किंवा मी. तर इथे बघा, इथे येते माझ्या. माझ्या आईची एकुलती एक मुलगी. तर नीता आहे, बरोबर आहे. नीता म्हणाली म्हणजे ती महिला आहे. आता तिची आई आहे, नीताची काय? आई. आणि आईची काय? एकुलती एकच मुलगी. एकुलती एक मुलगी म्हणजे स्वतः कोण? नीता, बरोबर आहे. हा. तर नीता जी आहे, बरोबर, ती स्वतः कोण? नीता. आता पुढे यायचं कुठनं स्टेटमेंट चालू झालं तर तिची आई, म्हणजे ही जी नीता आहे ही कोण आहे? ती जी काही व्यक्ती आहे, ज्याच्या प्रकाशचित्राकडे तिने बोट दाखवलं तर तिची आई. तर म्हणजेच नीता जी आहे ती त्या व्यक्तीची आई आहे. तर ती काय असेल? नीताची काय? डॉटर. नीताची काय असेल ती व्यक्ती? नीताची काय असेल मित्रांनो? मुलगी असेल. त्यामुळे तुमचं उत्तर काय आलं पाहिजे? युअर आन्सर शुड बी व्हॉट? ऑप्शन नंबर 4, नीताची मुलगी. तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4, नीताची मुलगी. ओके. एकदम सोपं प्रश्न आहे हा आलेला. ओके. चला नेक्स्ट याच्यावरती येऊयात. हा. पुढील आकृतीत त्रिकोण, चौकोन, आयत यांच्यामधला संबंध आपल्याला दाखवायचे आहेत. बघा, चौकोन म्हणजे काय? क्वाड्रिलॅटरल, ज्याला असा 4 कोन त्याला म्हणतात चौकोन. आयत सुद्धा चौकोनाचाच भाग आहे. आयत असेल, चौरस असेल,
ओके. त्यानंतर समांतरभुज चौकोन असेल, समलंब चौकोन असेल, हे सगळे जे चौकोन आहेत हे चौकोनाचेच पार्ट आहेत. ओके. आयत हा याचा पार्ट आहे आणि त्रिकोण म्हणजे ज्याला असतात 3 कोण त्यानंतर त्रिकोण. त्रिकोण हा पूर्णतः चौकोनापेक्षा काय वेगळा. तर बेस्ट आकृती काय असेल की हा झाला ट्रायंगल, हा झाला त्रिकोण, हा झाला आयत आणि आयत कशाचा भाग? चौकोनाचा भाग. म्हणून तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल त्यामध्ये. ओके. हा, नेक्स्ट 3 वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्षे आहे. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले जे काही 5 मुलं आहेत, त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे आहे? 50 वर्षे आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय किती आहे? तर त्याच्यामध्ये सर्वात लहान मुलाचं वय किती आहे असं विचारलेलं आहे. या टाइपच्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपण काय करतो, की 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज. आपण काय करतो, की पहिला मुलगा x, तर दुसरा x अधिक 3, तिसरा x अधिक 6, चौथा x अधिक काय 9, नंतर पाचवा, अशा प्रकारे आपण करत बसतो त्याच्यामध्ये. ओके. तर हे असं करण्याची तुम्हाला काहीही गरज नाहीये. काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या. 5 मुले तर त्यातनं बघायचा मधातला मुलगा काय. तर मधातला मुलगा कोण असेल? 5 जण असतील तर तिसरा मुलगा जो आहे, तिसऱ्या क्रमांकाचा जो व्यक्ती आहे तो मधातला असेल. हा मधातला मुलगा. आता मधातल्या याचं वय हे कसं काढायचं? तर बघा एकूण बेरीज जर 50 वर्षे असेल, किती असेल एकूण बेरीज? 50 वर्षे असेल तर बघायचं काय करायचं? या 50 जी आहे ती एकूण बेरीज आहे त्याला सरळ 5 ने भाग द्यायचा. सरळ 50 ला 5 ने म्हणजे यांचा ॲव्हरेज काढायचा. तो ॲव्हरेज किती आहे? 10 वर्षे. हे जे 10 आलं ना मित्रांनो, तेच काय जो मधातला मुलगा जो आहे, मधातला व्यक्ती आहे, मधातला मुलगा जो आहे त्याचं वय आहे. त्याचं वय असेल. बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे याच्यात? सर्वात लहान. तर सर्वात लहान म्हणजे हा मधातला कितव्या क्रमांकाचा होता? तिसऱ्या क्रमांकाचा. सर्वात लहान म्हणजे पहिल्या क्रमांकाचा असेल. बरोबर आहे. हा याच्यापेक्षा कितीनी कमी असेल? दुसऱ्या क्रमांकाचा याच्यापेक्षा 3 वर्षाचा वयाचा फरक आहे. हा 3 कमी. हा याच्यापेक्षा कितीनी कमी? 6 कमी. बरोबर आहे. -3 वजा म्हणजे किती? -6. आता 10 मधनं 6 वजा करा. 10 मधनं 6 वजा केले राहतं किती उत्तर मित्रांनो? 4. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 म्हणजेच काय? 4. डायरेक्ट एकदम शॉर्ट वे ओके सॉल्व्ह करण्याचा. नेक्स्ट चला थर्ड एक्झाम्पलला येऊयात आपण. हा प्रश्न क्रमांक 4 तो म्हणतो की इथे काय हा एकदम प्रचंड म्हणजे मला कळत नाही इतका सोपा म्हणजे पोलीस भरतीपेक्षा पण सोपे प्रश्न आले यार यंदा. खूपच सोपा प्रश्न पेपर येऊन गेला. ओके पण चांगले अनेक विद्यार्थी गणित बुद्धीला स्किप करत होते पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की भाई गणित बुद्धिमत्ताच मेन तारणारा पार्ट आहे. जर का तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर तुमच्या लँग्वेजेस नंतर जर सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट जर कुठल्या पेपरचा असेल तर तो कुठला आहे? मॅथ्स अँड दी रिझनिंग आहे. याला तुम्ही फोकस केलं. बी म्हणजे 4, ए म्हणजे 1, जी म्हणजे 9, जे म्हणजे 100 तर एन म्हणजे किती? हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे याच्यामध्ये. आता बी म्हणजे काय मित्रांनो? बी म्हणजे काय? 4. तर आता बी म्हणजे काय? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये बी म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये बी म्हणजे काय घेतो आपण? वी टेक बी ॲज अ 2. बी म्हणजे काय? 2 घेतो. आता 2 चा वर्ग म्हणजे काय मित्रांनो? 4 आहे. बरोबर आहे. हा तो 2 चा वर्ग काय? 2 स्क्वेअर ऑफ द 2 इज व्हॉट? 4. ए म्हणजे काय? 1 घेतो आपण. ए म्हणजे काय? 1. तर 1 चा वर्ग काय? 1. जी म्हणजे काय? 7. 7 चा वर्ग काय? 49. जे म्हणजे काय? 10. 10 चा वर्ग काय? 100. तर आता 196 हा कशाचा वर्ग आहे? यांनी काय विचारलं? 196 हा कशाचा वर्ग आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. तर 196 हा वर्गमुळात 196 म्हणजे किती? 14 आणि अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये 14 कशाला लिहितात? एन ला लिहितात. तर त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काय? एन हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. ओके. हा चला नेक्स्ट उदाहरणावरती येऊयात. हा अख्ख्या पेपरमध्ये जर का कुठला डिफिकल्ट प्रश्न मला वाटला असेल तर तो हा वाटला पण मला वाटतं आपण हा सगळ्यात शेवटी घेऊयात. मी तुम्हाला एकदम प्रॉपरली एक्सप्लेन करून देईल हा प्रश्न. तर लक्षात ठेवा फक्त 5वा प्रश्न जो आहे तो आपण सगळ्यात शेवटी घेऊयात. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जर का आपण बघितलं तर माझी ज्या 2 बॅचेस आहेत आता तुमची गट क ची मेन्स सुद्धा आहे किंवा गट ब ची गट क ची काही मेन्स आहे आणि गट ब ची पुन्हा पूर्व परीक्षा आहे. तर त्याच्यासाठी माझ्या मॅथ्स आणि रिझनिंगचा एक छोट्याशा आणि फार स्वस्त किमतीमधल्या 2 बॅचेस आहेत. एक आहे संयुक्त गट ब क पूर्व परीक्षा. त्याची पेपर वाईज पीवायक्यू अनालिसिस बॅच आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 2017 ते 24 पर्यंत संयुक्त गट ब चे पूर्व परीक्षेचे पेपर्स आहेत. ओके. एमपीएससी संयुक्त गट ब 2023, 24 आणि 25 याच्या मुख्य परीक्षांचे सुद्धा जे काही आहे तुम्हाला मुख्य पेपर सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहेत. ओके. तर सोबत पीएसएसटी पूर्व परीक्षा 2013 ते 16 चे जे काही पूर्व परीक्षांचे पेपर्स आहेत ते सुद्धा आता माझं अपलोड करणं त्याच्यामध्ये चाललेलं आहे. ते सुद्धा येणार आहे. तर अशा प्रकारे जवळपास तुम्हाला 30 पेपर्स जे आहेत ओके तर ते सगळे याच्यामध्ये मिळणार आहेत. तर तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता. फक्त ₹299 फी आहे. आता ही आहे पेपर वाईज पीवायक्यू. बरोबर. ही काय आहे? टॉपिक वाईज पीवायक्यू बॅच आहे. पेपर वाईज पीवायक्यू बॅच म्हणजे पेपरनुसार प्रत्येक पेपरमध्ये आधी 15 प्रश्न येत होते आता 20 प्रश्न येतात. दुसरी बॅच आहे ही आहे टॉपिक वाईज पीवायक्यूची बॅच. तर टॉपिक वाईज पीवायक्यूची बॅच म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये विषय निहाय असतं. म्हणजे जसं रिझनिंगचे 20 टॉपिक येतात त्या 20 टॉपिकचे 20-20 लेक्चर्स आहेत प्रत्येक टॉपिकनुसार. मॅथ्स आहेत तर मॅथ्सचे जर का 20 लेक्चर्स जे आहेत 20 टॉपिक्स आहेत तर प्रत्येक
काळानी काम त्याच्यावरती आलेले सगळे पीवायक्यू, टाइम स्पीड अँड डिस्टन्स त्याच्यावरती आलेले सगळे पीवायक्यूज, असे आपण सगळे एकासोबत सगळे जे काही पीवायक्यूज आहेत तर ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. दोन्ही वेगळ्या वेगळ्या बॅचेस आहेत आणि दोन्ही स्वस्त आहे. मी म्हणेल दोन्ही पण लावले तरी चालतील. ही बॅच फक्त ₹399 आहे. तर तुम्ही ही जी बॅच जर तुम्हाला लावायची असेल तर ती तुम्ही लावू शकता त्यामध्ये. ओके, हा चला, खालील कोणती पुढील संख्या कोणती असेल? बरोबर आहे. 2, 9, 28, 65, 130 तर बघायचं. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो की वर्ग आणि घन हे एकमेकांच्या जर का आपण बघितलं तर ते आसपास असले पाहिजे, जवळपास असले पाहिजेत तुमचे. ओके, तुमचे पाठ असले पाहिजेत. तर इथे बघा, तुम्ही जर का बघितलं तर 1 चा घन काय असतो? 1. तर 1 चा घन अधिक 1 म्हणजेच काय? 2. 2 चा घन 8 अधिक 1 म्हणजेच काय? 9. 3 चा घन 27 अधिक 1 म्हणजे काय? 28. 4 चा घन अधिक 1, 5 चा घन अधिक 1 तर मग काय? 6 चा घन अधिक काय? 1. तर 6 चा घन म्हणजे काय? 216 आणि अधिक 1 म्हणजेच किती? 217. 217 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. सो दॅट्स व्हाय युअर आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 4, 217 इज युअर आन्सर. ते तुमचं काय असेल? उत्तर असेल यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट सिरीजचा प्रश्न. तर सिरीजचे प्रश्न खूप जास्त होते. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आमचं भूषोदय अकॅडमी नावाचं जे काही ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये जवळपास 100च्या प्लस मी तुमच्या जीएसच्या आणि मॅथ्स रिजनिंगच्या टेस्ट टाकलेल्या आहेत, ज्या तुम्ही फ्रीमध्ये फ्री टेस्ट सेक्शनमध्ये जाऊन या सोडवू शकता. तुम्ही त्याचं हे घेऊ शकता. सोबत आपल्या जे विविध बॅचेस जे आहेत त्या अकॅडमीच्या, त्या सुद्धा याच्यावरती जॉइन करू शकता. ओके, हां. नेक्स्ट आता बघा, 5, 7, 9 हे आता दिलेलं आहे याच्यामध्ये आणि हे अशा प्रकारे याच्यामध्ये. तर इथे आपण काय यूज केलं त्यांनी, इथे अल्टरनेटिव्ह दिलाय बघा. 5, 7, 9, 11, 13. तर नेक्स्ट काय येईल? अधिक 2 अधिक 2 आहे म्हणजेच किती? इथे काय येणार? 15. आणि 6 1 6 sin 2 12 sin 3 18 6 चौक 24 6 पंचे 30 6 6 काय? 36. तर इथे काय येईल? 36. तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4, 15 आणि काय? 36. सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 4, 15 आणि काय? 36. ओके, प्रश्न 7 झालाय. प्रश्न 8 कडे अगेन कन्व्हर्सेशन बेस्ड एक्झाम्पल रिझनिंग वरती आधारित स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणाला की हिचे वडील माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. ओके, तर अमित काय म्हणाला की हिचे वडील माझ्या आईच्या बहिणीचा काय आहे? मुलगा आहे. ओके, तर आता अमितच्या स्वराशी काय नाते काय आहेत? अमित जो आहे स्वराचं काय लागेल? तर सरळ सरळ आपण म्हणतोय की इथे मी काय म्हटलं, पहिले घ्या अमित. अमित काय म्हणतो? अमित माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा. तर अमितच्या, मी काय म्हटलं, माझी किंवा माझ्यावरती यायचा. अमितची आई, अमित त्याची आई, आई मग आईची बहीण म्हणजेच काय? अमितची मावशी. ओके, आणि त्या मावशीचा मुलगा म्हणजेच काय? अमितचा भाऊ, चुलत भाऊ ज्याला आपण म्हणू, अमितचा भाऊ. बरोबर आहे. आणि अमितचा भाऊ कोण आहे? त्या मुलीचे वडील आहेत. तर ते स्वराचे काय आहेत? वडील आहेत. आता स्वराचे वडील आहेत, बरोबर आहे. हे स्वराचे वडील आहेत, जो अमितचा कोण? भाऊ आहे. तर अमित स्वराचा कोण लागतो? तर अमित स्वराचा कोण लागणार? वडिलांचा भाऊ म्हणजेच काय? चाचा, काका. प्रश्न क्रमांक, तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, काका हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. ओके, हा. इथे जर का आपण बघितलं याच्यामध्ये, तर वतन, नगर, सो गवत त्याला कसं लिहिणार? तर आता मला या प्रश्नामध्ये थोडा डाऊट आहे मित्रांनो. आपण जर का बघितलं काय करतो, पहिले दोघांना कम्पेअर करतो. त्या दोघांना जर का कम्पेअर केलं आपण, तिथे बघा न आणि न ही नच कॉमन आहे फक्त. आणि याच्यामध्ये काय? हा. सो सरळ सरळ आहे की न म्हणजे काय मित्रांनो? हा जो चौरस आहे तो चौरस म्हणजे काय? न आहे. आता गवत, आता याचे लॉजिक आहे की गवत त्यांनी विचारलं की वत आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, तर गवत जर का आपल्याला पाहिजे असेल, ओके, तर आता बघा इथे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये वत, ते वत आहे तर म्हणजे स्टार आणि हे असलं पाहिजे स्वस्तिक. आता स्टार आणि स्वस्तिक जो आहे तो कोणत्या याच्यात नाहीच आहे. आणि न म्हणजे तर हे येतोय स्क्वेअर, करेक्ट की नाही? तर मला वाटतं यांनी चुकवलेलं आहे. गवत हा जो शब्द आहे, तर इथे जर का आपण बघितलं तर आता आयो उत्तर काय देतं काय माहिती, पण न जर आपण बघितलं तर तो जो न आहे त्याचा अर्थ स्क्वेअर आहे. इथे न नाही म्हणजे तो स्क्वेअर जो आहे तो असायलाच नाही पाहिजे कुठल्याही पर्यायामध्ये, पण इथे प्रत्येक पर्यायामध्ये न आहे. म्हणून मला हा प्रश्न डाऊटफुल वाटतोय. ओके, म्हणून मला हा प्रश्न जो आहे तो काय वाटतोय? डाऊटफुल वाटतोय त्यामध्ये. ओके, हा. प्रश्न क्रमांक 10 ला येऊयात. सो विल कम टू द क्वेश्चन नंबर 10. ओके, इथे बघा, आर्थिक प्रकाशित होणारे विविध खर्चाचे विवरण दर्शवलेले वर्तुळरेखाचा अभ्यास करा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. बाइंडिंगसाठी झालेल्या खर्चाच्या संबंधित वर्तुळाचा केंद्रीय कोन किती आहे? तर बाइंडिंगसाठी खर्च किती झाला? तर बाइंडिंग म्हणजे 20 डिग्री, किती डिग्री? 20 डिग्री आहे. तर 20 डिग्री आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 20 डिग्री आहे. ओके, आणि आपण डिग्री टू आपण आपल्याला हे कशात पाहिजे? अँगल मध्ये पाहिजे. ओके, सो 20% टक्के पर्सेंटेज मध्ये आपल्याला अँगल मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपला फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे की पूर्ण जो वर्तुळ आहे तो 360 अंशाचा असतो.
आणि पर्सेंटेज मध्ये काय करतो आपण भागिले 100. तर 360 भागिले 100 याला आपण म्हणतो तर 20 5 100. 360 भागिले 5 करा. 360 भागिले 5 किती येतं 72 72. त्यामुळे तुमचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 72 डिग्रीज. अतिशय सोपा यार, इतका सोपा प्रश्न कसा काय काढला. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं माझं भूषणदूत अकॅडमी हा जो ॲप आहे आपल्या ॲपवरती, तुम्हाला कुठल्या कुठल्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये, तर एमपीएससी अंकगणित आणि बुद्धिमत्ता ज्यांना डिटेलमध्ये करायची असेल त्यांच्यासाठी माझी स्पेशल बॅच आहे जी 1999 फक्त 2000 रुपयामध्ये आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 120 तासाचं तुम्हाला मार्गदर्शन आहे. याच्यामध्ये ऑलरेडी ओल्ड बॅच रेकॉर्ड झालेलीच आहे, पण आता नवीन बॅच सुद्धा मी रेकॉर्ड जी आहे ती तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि तुम्ही म्हणत असाल तर आपण अंकगणिताचे लेक्चर जे ते लाईव्ह घेऊ, तर जेही आता नेक्स्ट इयर नेक्स्ट अपकमिंग जी काही गटकची परीक्षेची तयारी करत आहेत म्हणतात ते त्याच्यामध्ये खूप जास्त जागा राहू शकतात. आकडे तर एकदम हजारोमध्ये मी ऐकतोय. आता जेव्हा येईल तेव्हा आपण बघूया त्याच्यामध्ये. ती अंकगणिताची बॅच 1499 मध्ये आपली राहणार आहे, बुद्धिमत्तेची 1299 मध्ये राहणार आहे. आणि एमपीएससी अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही फक्त 399 मध्ये पीवायक्यू बॅच आहे, जी याच्यात टॉपिक वाईज पीवायक्यू आहेत. आणि दुसरी आहे पेपर वाईज पीवायक्यू, जी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या पेपर वाईज पेपरनुसार आहे. ही विषय टॉपिकनुसार आहे. टॉपिकनुसार 399 आहे, पेपरनुसार किती 299. तर ह्या ज्या बॅचेस आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता. कुठे जॉईन करणार तुम्ही, तर भूषणदूत अकॅडमी हा जो माझा जे ऍप आहे, भूषणदूत अकॅडमी ऍप आहे, या ऍपवरती तुम्हाला जॉईन करायचं आहे. ओके, हा चला मित्रांनो, आता आपण जर का बघितलं तर बघा एकदम सोपा प्रश्न. 5 टू द पॉवर 5 याचा आपल्याला वाटतं की मग 5 5 चा वर्ग म्हणजे 25, 5 चा घन म्हणजे 125, बरोबर आहे. तर मित्रांनो 5 ची किती जरी तुम्ही पॉवर केली तर ती किती राहते नेहमी, 5 ची किती पॉवर घ्या तुम्ही, ओके, तर ती किती येते 5 ची किती पॉवर जर का तुम्ही घेतली तर त्याच्या शेवटचे जे दोन पॉईंट्स आहेत ते 25 राहणार. 25 ला जर मी 4 भाग देतोय, बरोबर आहे, तर किती होतात 6 चूक 24. 25 ला जर का तुम्ही 4 भाग देता मित्रांनो, तुमचं रिमाइंडर किती येतं, तुमचं रिमाइंडर एकच येतं, बरोबर आहे. तर 5 चा किती घात घ्या, 5 ला 4 भाग द्या, तुमचं रिमाइंडर 1 येईल. 5 चा वर्ग म्हणजे किती 25. 25 ला 4 भाग द्या, तुमचं येणार किती रिमाइंडर 1, बरोबर आहे. हा 5 चा घन, 5 चा घन किती 125. 125 ला पुन्हा 5 ने भाग द्या, रिमाइंडर भाग बाकी किती येते, भाग किती जातो ते नाही, बाकी किती येते तुमची एकच येणार. तर त्याचं सुद्धा इथे सुद्धा उत्तर तुमचं काय असणार, एकच असणार आहे. ओके, नेक्स्ट उदाहरण घ्या आपण. जर 2 रुपये आणि 5 रुपयाची नाणी 2 प्रमाणात घेतल्यास 320 रुपयाच्या एकूणच रकमेत 2 रुपयाची किती नाणी येतील. ओके, तर आपण जर का बघितलं तर इथे काय आपण बघितलं तर 2 आणि 5. आता बघा एक लक्षात घ्या याच्यामध्ये, मी याला एकदम बेसिक वेनी पण तुम्हाला सोडून देतो आणि नंतर शॉर्ट ट्रिक सुधारायची सांगतोय तुमच्यासाठी, ठीक आहे. इथे बघा ₹2 ची नाणी आहेत, ₹2 ची नाणी आहेत आणि रुपये काय 5 ची नाणी आहेत. आता यांचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण जे आहे ते 3:2 आहे. प्रमाण काय 3:2 आहे. तर इथे आपल्याला काय घ्यावं लागेल, एक समचल घ्यावं लागेल. समजा समजा 2 रुपयाची 3x नाणी आहेत आणि 5 रुपयाची किती नाणी आहेत 2x नाणी आहेत. ओके, आता यांचे 3x नाणे 2 रुपयाचे 3x नाण्यांचे रुपये किती होतात, त्याला आपण काय करणार आहे, यांचा जेव्हा गुणाकार करूयात आपण तेव्हा त्याचे रुपये होतील. म्हणजे मला सांगा मित्रांनो, 10 रुपयाचे तुमच्याकडे 2 रुपयाचे 10 कॉइन आहेत, तुमच्याकडे रुपये किती झाले 20. कसं काढलं तुम्ही 10 गुणिले 2. 5 रुपयाचे तुमच्याकडे 5 कॉइन, तुमच्याकडे रुपये किती झाले तुम्ही म्हणणार 25. कसे 5 गुणिले 5. सेम वे 2 रुपयाचे 3x नाणी तुमच्याकडे रुपये किती झालेत 2 गुणिले काय 3x आणि अधिक 5 रुपयाची 2 नाणी तर 5 गुणिले काय 2x आणि यांची जी काही बेरीज येते किती आहे 320 रुपये. तर 3 दुनी काय 6x आणि 5 दुनी काय 10x. तो 10 आणि 6 म्हणजेच काय 16x म्हणजेच किती 320. 16x म्हणजे 320 तर x म्हणजे काय 320 भागिले काय 6 म्हणजेच किती 20. तर x म्हणजे किती झालं 20 झाला. तर x म्हणजे 20. तर आपल्याला विचारलेलं आहे की 2 रुपयाची किती नाणी येतील, तर 2 रुपयाची नाणी किती आहेत 3x. सो 3 गुणिले काय 20 म्हणजेच किती नाणी 60. उत्तर काय होणार पर्याय क्रमांक 3 म्हणजे किती होणार तुमचं उत्तर, तर आन्सर इज ऑप्शन नंबर 3 60. ओके, हा पृथ्वीवर नामशेष होणाऱ्या मार्गावर असणाऱ्या काही प्राण्यांच्या प्रजाती सध्या अस्तित्वात असलेली अंदाजित किमान कमाल संख्यांची आकडेवारी दिलेली आहे. ओके, हे लाल लांडगा जे आहे, प्युरतो भगव्या पोपट आणि हे जे आहेत आपल्याला, तर याला म्हणतो आपण बार डायग्राम म्हणतो. पण तो प्रत्येक प्रजातीचा किमान किंवा कमाल संख्यांचा अंदाजित असल्यामुळे त्या प्रजातीची सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल. तर म्हणतो की म्हणजे याचं म्हणणं काय की ऍव्हरेज जो आहे तो कोणत्या प्रजातीचा ऍव्हरेज जो आहे तो सगळ्यात कमी आहे असं आपल्याला विचारलेलं आहे याच्यामध्ये. ओके, तर ही आहे बघा पहिला आपण बघू लाल लांडगा 20 आणि हा काय 30. तर सरळ तोंडी आहे 20 आणि 30 याचा ऍव्हरेज किती होतो, सरासरी किती होते 25. 20 आणि 30 50 भागिले 2 25.
हे 20 आणि हे काय 20 आणि 25 45 भागिले 2 म्हणजे किती होणार 22.5 आणि हा 50 आणि हा काय 10 म्हणजे 60 भागिले 50 म्हणजे 60 भागिले 2 म्हणजे किती याची ॲव्हरेज किती 3. तर सगळ्यात कमी कोणाचा आहे प्युर भगव्या रंगाचा पोपट. आन्सर इज ऑप्शन नंबर 2. ओके, तर उत्तर काय ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. ओके, हा अगेन काही लोकांनी स्किप केला, पण इतका पानसट सोपा प्रश्न होता रे हा. एक वर्तुळ एबीसीडी या आयताच्या सर्व शिरोबिंदूंना जात आहे. एक वर्तुळ आहे, तर हा जो काही आयत आहे याचा सगळ्या शिरोबिंदूंना तो असं जात आहे, तो अशा प्रकारे तो जात आहे, तो म्हणतोय. ठीक आहे, हा ए बी सी डी. आयताची लांबी 8 मीटर व रुंदी 6 मीटर आहे, 6 सेंटीमीटर आहे ही, आणि ही काय 8 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या, तर या वर्तुळाची त्रिज्या काय असेल, तर मित्रांनो आपण हे 8 आणि 6 याच्यावर आपण काय करू शकतो, या पूर्ण वर्तुळाची काय काढू शकतो, कर्ण काढू शकतो. हा कर्ण किती होईल, तर एक साइड 6 आहे आणि एक साइड 8 आहे. तुम्हाला माहिती आहे, इथे आपण काय करतो पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार बाजू 1 चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग म्हणजे काय 8 चा वर्ग, 36 अधिक 8 म्हणजे किती होणार 36 अधिक 64 म्हणजे किती होणार 100. ओके, हा काय होणार, हा कर्णाचा वर्ग होईल. सो कर्णाचा वर्ग, तर मग कर्ण म्हणजे किती, तर कर्ण म्हणजे वर्गमुळामध्ये 100, वर्गमुळामध्ये 100 म्हणजे किती 10. तर हा जो कर्ण आहे, हा कर्ण किती राहणार आहे मित्रांनो, दिस इज अ 10. ओके, हा कर्ण काय 10. पण मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिले लक्षात राहिलं पाहिजे की हा जो काही कर्ण आहे हा पूर्ण वर्तुळाचा व्यास झाला. हा कर्ण म्हणजेच काय वर्तुळाचा व्यास, त्रिज्या नाही, काय व्यास आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला हे करायची गरज पडायला नको, तुम्हाला लक्षात पाठ असायला पाहिजे, एक साइड 6 दुसरी साइड 8, तर कर्ण किती राहणार 10 राहणार. तर बरोबर आहे. आता आपल्याला त्रिज्या पाहिजे, त्रिज्या ही व्यासाच्या काय असते अर्धी असते. हा पूर्ण जो काही व्यास आहे तो 10 जर का असेल, वर्तुळाचा व्यास त्याची त्रिज्या काय 10 भागिले 2 म्हणजे किती सेंटीमीटर, तर मित्रांनो उत्तर काय होईल तुमचं 5 सेंटीमीटर. त्यामुळे तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 2 5 सेंटीमीटर हे तुमचं काय असेल उत्तर असेल. हा अगेन व्हेरी इझी एक्झाम्पल. ओके, हा तर इथे काय आहे वर्गमुळात वर्गमूळ आहे. इथे बघा हा 25 आहे, कशाचा 225 कशाचा वर्ग आहे रे 225 इज अ स्क्वेअर ऑफ व्हॉट 15. ओके, 15 अधिक 154, 15 अधिक 154 म्हणजे 169, 169 वर्गमूळ किती होतात 13, 13 अधिक 108, 13 अधिक 108 किती होतात, तर 121 कशा वर्ग 11चा, तर 11 11 अधिक 5 म्हणजे काय 36, वर्गमुळात 36 म्हणजे किती 6 आणि 10 अधिक 6 म्हणजे काय वर्गमुळामध्ये 16, वर्गमुळात 16 म्हणजे किती मित्रांनो 4. सो दॅट्स वाय तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 1 ते म्हणजेच काय 4. ओके, चला नेक्स्ट उदाहरण घेऊयात. अ ने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली व ब ला 10% नफ्याने विकली. ब ने ती वस्तू 220% तोट्याने विकली. क ने ती ड ला 20% 25% नफ्याने विकली. ड ने ती वस्तू किती किमतीत खरेदी केली. ओके, आता बघा अ ने सरळ ती वस्तू कितीमध्ये विकत घेतली होती 400 रुपयामध्ये. तर त्याची वस्तूची जी कॉस्ट प्राइस झाली ती किती झाली मित्रांनो 400 झाली. ओके, आता ती त्याला किती टक्के नफ्याने विकली आणि 10% नफ्याने विकली. आता प्रत्येक वेळा किंमत काढत बसू नका. 10% म्हणजे काय 40 रुपये म्हणजे 440 रुपयाला विकली. सरळ मित्रांनो टक्केवारीमध्ये चेंज करायचा. नफा विकली म्हणजे तितकी ऍडिशन होईल. तर 100% मध्ये 10,000 मिळवले तर किती होणार 110. सो 110 भागिले काय 100. ओके, अगेन 20% तोट्याने विकली तर 100% त्यांना 20% तोटा म्हणजे राहिले किती 80%. सो 80 डिवायडेड बाय व्हॉट किती आहे 100. 20% तोटा ना 80 पण का लिहिलं मित्रांनो की 100% नेहमी इनिशियल प्राइस नेहमी 100% घ्यायची, त्यात 20% तोटा म्हणजे काय 100 भागिले 20 म्हणजे काय 80. 10% नफा म्हणजे काय 100, 100 मध्ये 10 मिळवा म्हणजे किती 110%. बरोबर आहे. त्यानंतर क ने ड ला 25% नफ्याने विकली आणि क ने ड ला किती 25% नफ्याने विकली म्हणजे 125 भागिले काय 100. तर ड ने ती वस्तू किती किमतीत खरेदी केली, तर ड ने ती वस्तू काय केली किती किमतीमध्ये काय केली खरेदी
केली. ओके, तर आता बघा इथे हा 100 झाला आणि इथे काय झाला, हा तर इथे काय राहिला 4, बरोबर आहे. हा 25 चोक 100, 25 पाच 25 10 इथे 5 राहील, इथे काय हा पण 4 आणि इथे पण काय 4, करेक्ट. हा अगेन इथे बघा 25 चोक 100, 25 पाच 25 10 हा पण 5 आणि हा 5 कॅन्सल, राहिले फक्त अंशामध्ये 110 आणि 4, 110 गुणिले 4, 110 गुणिले 4 म्हणजेच किती 440, 440. उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 3 440, 440 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. ओके. ओके, सो मित्रांनो नक्की तुम्ही माझ्या पेपर वाईज पीवायक्यू बॅच फक्त 299 मध्ये आहे आणि टॉपिक वाईज पीवायक्यू बॅच आहे ती 399 मध्ये आहे. तर निश्चितपणे ह्या दोन्ही बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करून घ्याल. आपण लवकरच डेली सिरीज सुद्धा घेऊन येतोय. तसेच YouTube वरती मी या आपल्यासाठी गट क चे 10 टेस्ट जे आहेत त्या 22 प्रश्नांची आपली टेस्ट असते, तर त्या 10 टेस्ट सुद्धा आता घेऊन येतोय त्याच्यामध्ये गट क च्या मेन्ससाठी. ओके, हा आता त्या फ्री असणार प्रत्येकाला. 1 ते 101 दरम्यानच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? तर 1 ते 101 दरम्यानच्या ज्या काही सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज किती? तर यामध्ये नैसर्गिक संख्या एकूण किती आहेत ते आपण कशा काढू शकतो? तर मित्रांनो जर का आपण बघितलं तर पहिली नैसर्गिक संख्या जर आपण बघितली, आता बघा यामध्ये सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज, बरोबर आहे. हा सर्व सम इथे पाहिजे, सम इथे प्रश्न काय मित्रांनो, सम नैसर्गिक संख्या आहे. ओके, इथे ऍड करायचा शब्द सर्व सम नैसर्गिक संख्यांची बेरीज. ओके, तर आता इथे पहिली नैसर्गिक संख्या कुठली आहे, 2, जी सम आहे. एक सम थोडी आहे. आणि शेवटची कुठली आहे, 100. आणि शेवटची नैसर्गिक संख्या म्हणजे किती आहे, ती किती आहे, 100 आहे, बरोबर आहे. हा आता इथे जर का आपण बघितलं तर 2 ते 100 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती, 2 ते 100 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या जी आहेत त्या किती आहेत. तर काय कसं करतो आपण, की याचा आणि याचा डिफरन्स घ्यायचा, 100 वजा 2 म्हणजे किती होणार, 98. त्याला भागिले काय करायचं, 2 करायचं आणि त्याच्यामध्ये आपण काय मिळवतो, 1 मिळवतो, कारण आपल्याला दोन्ही संख्या हव्या आहेत, बरोबर आहे. असं असतं एकूण संख्या. तर एकूण संख्या किती येतील, 50. लक्षात घ्या, 2 4 6 8 काय करायचं, इथून इथपर्यंत आहे ना, ही सम आणि ही सम आहे, या दोघांची काय करायची, बेरीज करायची, त्याला भागिले 2 करायचं, त्यात 1 मिळवायचा, कारण आपल्याला 2 सुद्धा पाहिजे आणि 100 सुद्धा पाहिजे, बरोबर आहे. फक्त डिफरन्स घेतला असता तर 49 उत्तर आलं असतं, पण त्यात मग 2 तुम्ही काउंट केली नसते. आपल्याला दोन्ही काउंट करायची, तर आपल्याला इन्क्लुझिव्हनेस पाहिजे. ज्या दोन्ही संख्याचं इन्क्लुझिव्हनेस पाहिजे असतं ते आपल्याला एक त्याच्यामध्ये काय करावा लागतो, ऍड करा. 50 संख्या आहेत, आता 50 संख्या आहेत, तर आता एकूण 50 संख्या, एकूण संख्या किती झाल्या पर्यंतच्या, 50 संख्या. ओके, हा तर आता 50 संख्या एकूण संख्या किती, 50. एकूण समसंख्या किती पासून, 1 ते 101 पर्यंत, तो या किती आहेत, 50 आहेत. किती आहेत, 50 आहेत. आता आपल्याला त्या संख्यांची बेरीज जर का विचारलेली आहे, ती सगळ्या समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज ज्यालाच आपण एस म्हणतो, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, ह्या कोणत्या टॉपिकच्या अंडर तुम्हाला करायचे, तर याला म्हणतात अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड द जॅमेट्रिक प्रोग्रेशन, मराठी त्याला म्हणतात श्रेणी. श्रेणी या टॉपिक मधला हा पार्ट आहे, श्रेणी, बरोबर आहे. किंवा नंबर सिस्टम, दोन्ही टॉपिक्स मध्ये हा पार्ट येतो. तर नंबर सिस्टम मध्ये 2 ते 3 प्रश्न आपले होते, तो एक पॉवरचा प्रश्न आला होता. ओके, हा समसंख्येची बेरीज किती आहे, एस आहे. तर इथे एस, तर एस कसा काढतात, तर त्यातली पहिली समसंख्या म्हणजे ज्याला आपण ए म्हणतो, प्लस काय, शेवटची समसंख्या ज्याला यल म्हणतात, लास्ट नंबर. ओके, भागिले काय, 2, बरोबर आहे, गुणिले काय, एन. एन म्हणजे काय, एकूण संख्या. ओके, पहिली संख्या म्हणजे काय मित्रांनो, 2, दुसरी संख्या म्हणजे काय, 100 भागिले 2 आणि एन म्हणजे एकूण संख्या म्हणजे काय, 50. तर 100 हा 102 भागिले 2 म्हणजे किती होतात, 51. आणि 51 गुणिले 50, 51 गुणिले 50 आपलं किती होतं उत्तर, 2550. तो त्यामुळे तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 असेल, 2550. 2550 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. ओके, नेक्स्ट 18. एका विषयात प्रेक्षक क्रमशः त्याला पडले, जर विद्या एकूण पडले असतील तर गणित किती मार्क आहे, एकदम सोपा प्रश्न. तर हा काय होईल मित्रांनो, पहिली म्हणजे 5x, दुसरं काय 10x आणि तिसरं काय 4x आणि यांची बेरीज जी आहे ते 380 मार्क आहे. तर 19x म्हणजे किती, 380. तर मग x म्हणजे किती, 380 भागिले काय 19 म्हणजेच किती 20, बरोबर आहे. तर x म्हणजे किती होणार मित्रांनो, 20. तर x म्हणजे किती होणार, 20 होणार. मग जर x म्हणजे 20 असेल
तर त्याला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे की गणित या विषयात किती मार्क्स पडलेले आहेत. ओके, तर त्याला गणित या विषयात किती मार्क्स पडलेत, इथे काय आलं 20 आलेलं आहे. ओके, ते 20. तर मग त्याला विचारलं त्यांनी की याच्यामध्ये गणित विषयात त्याला किती मार्क्स पडलेले आहेत. तर गणित विषयात किती पडतील, तर इथे गणित कोणता इथे जर बघितलं तर गणित हा सेकंड फॅक्टर आहे. बरं, गणित काय आहे, इज अ सेकंड फॅक्टर. ओके, हा मग आता गणित जर का इथे सेकंड फॅक्टर आहे तर सेकंड फॅक्टर म्हणजे किती पार्ट, इज अ 10. किती आहे, 10x आहे. ओके, तर 10x म्हणजे काय गणित आहे, आपण 10x, सो दॅट इज 10x म्हणजे काय, इथे 10 गुणिले 2 म्हणजे किती, सॉरी 20, तर 10 into 20 म्हणजे किती, 200. तुमचं उत्तर काय असेल, युअर आन्सर शुड बी 200. ओके, तुमचं उत्तर किती असायला पाहिजे त्याच्यामध्ये, 200 असायला पाहिजे. तर त्यामुळे उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 1, 200. ओके, हा, तर इथे झाला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 18. सो वी लेफ्ट विथ द क्वेश्चन नंबर 18. इथे आलाय आपला प्रश्न क्रमांक 18. आता चला नेक्स्ट प्रश्नावरती येऊयात आपण. ओके, तर मग आपण जर बघितलं तर 10 into what 20 म्हणजे किती होणार उत्तर, 200. सो दॅट्स वाय तुमचं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 1, 200 इज युअर आन्सर. ओके, हा, चला विल कम टू द नेक्स्ट क्वेश्चन देन. आता येऊया दुसऱ्या प्रश्नावरती. विल कम टू द नेक्स्ट एक्झाम्पल. सो चला मित्रांनो, आपलं जे ऍप आहे भूषणोत अकॅडमी, हे ऍप तुम्ही सगळे डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये आता बघा नेक्स्ट प्रश्न आहे, सोबतच्या लेखात एक कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींचे विवरण दिले. काम करीत असलेल्या व्यक्तींची संख्या 65 आहे. तर ए आणि ई ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींची सी ठिकाणी काम करत व्यक्तीपेक्षा किती टक्क्यांनी कितीनी जास्त आहे असं विचारलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, तर आता आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे ती पूर्ण टक्केवारीमध्ये किंवा पर्सेंटेजमध्येच दिलेली आहे मित्रांनो. पण पर्सेंटेजमध्ये जर का बघितलं तर बघा यांनी काय म्हटलं की डिफरन्स बिटवीन ए आणि ई. तर ए आणि ई याचं जर का ऍडिशन जर का आपण केली तर ए आणि ई, व्हॉट इज दिस ऍडिशन बिटवीन देम, ए आणि ई ची ऍडिशन किती आहे, 25 आणि 21 आणि 15 म्हणजे 36%. आणि सी ठिकाणी काम करत आहे तर त्याची किती आहे, 30%. तर ती म्हणजे काय 30%, तर 30 आणि 36 आणि 6 म्हणजे किती टक्के, 6%. किती टक्के, 6%. ओके, तर 6% आहे. मग आता 6% हा डिफरन्स आहे त्याच्यामधला. आता किती, तर 65 6%, 6500च्या 6%. 6% कारण एकूण संख्या 65 होती, तर 6 भागिले काय 100, तर 65 गुणिले 6 म्हणजेच काय 390. 390 तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2, दॅट इज व्हॉट 390. 390 तुमचं काय असेल उत्तर असेल. ओके, हा, तर हा झाला प्रश्न. आता किती होता, प्रश्न क्रमांक 19 होता. एक बोट प्रवाहाच्या दिशेने डाऊनस्ट्रीम 36 किलोमीटर अंतरावर 6 तासात काम करते. प्रवाहाच्या दिशेने तेवढेच अंतर 9 तासात पार करते. बघा डाऊनस्ट्रीम 36 हा काय अंतर आहे आणि वेळ किती आहे 6 तास. त्याच्यात आपल्याला वेग येईल. तर डाऊनस्ट्रीम वेग म्हणजे एस म्हणजे स्पीड, डाऊनस्ट्रीम स्पीड किती 36 भागिले 6 म्हणजे काय 6 6 36, तो 6 किलोमीटर पर आवर ही त्याची काय डाऊनस्ट्रीम स्पीड आहे. ओके, डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणजे काय, यू प्लस व्ही. यू म्हणजे काय प्रवाहाचा वेग असतो, यू म्हणजे काय असतो बोटीचा वेग, आणि व्ही म्हणजे काय असतो प्रवाहाचा वेग. बरोबर आहे. आता अपस्ट्रीम स्पीड, एस अपस्ट्रीम स्पीड, तो म्हणतो अपस्ट्रीम स्पीड काय आहे, की अपस्ट्रीम स्पीड काय तेवढेच अंतर 36 किलोमीटर अंतर जे आहे ते 9 तासात पार करते. तर 9 चोक 36, तो 4 किलोमीटर पर आवर. आणि हे म्हणजे काय, यालाच आपण म्हणतो यू मायनस व्ही. ओके, डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. तेव्हा यू म्हणजे काय बोटचा वेग, व्ही म्हणजे काय प्रवाहाचा वेग. याची डिफरन्स म्हणजे अपस्ट्रीम असतं. बरोबर आहे. आता आपण या दोन्ही इक्वेशनची जाते आणि काय विचारलं की बोटीचा वेग किती, आपल्याला यू काढायचा आहे. हा इक्वेशन 1 झाला आणि हा इक्वेशन 2 झाला. दोघांची जर का बेरीज केली आपण तर अधिक वजावी कॅन्सल होणार. यू यू म्हणजे काय 2u, 6 आणि 4 म्हणजे किती 10, 2u म्हणजे 10. तर मग यू म्हणजे किती, तर 10 भागिले 2, 10 भागिले 2 म्हणजे किती होणार मित्रांनो 5. तर तुमचं उत्तर किती असेल, पर्याय क्रमांक 1, 5 किलोमीटर पर आवर. ओके, हा, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 21. अगेन एका फार सोपा प्रश्न होता हा मित्रांनो. एका सभागृहाची लांबी 15 मीटर 12 मीटर आहे. सभागृहाच्या जमिनीचे फ्लोअरचे सिलिंग क्षेत्रफळ ही सर्व भिंतीच्या बेरजेसच्या समान आहे. तर त्या सर्व एकूण घनफळ किती, आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. बरोबर, आपल्याला काय काढायचं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. बरोबर आहे. आता आपल्याला त्यांनी काय दिलेली, लांबी म्हणजे लेंथ दिलेली आणि ब्रेथ दिलेली आहे. एल म्हणजे किती आहे मित्रांनो, एल म्हणजे 15 आहे आणि बी म्हणजे किती आहे 12 आहे. एल म्हणजे काय 15 आहे आणि बी म्हणजे काय 12 आहे. आता तुमचं सभागृहाच्या जमिनीची आणि वरच्या छताचे क्षेत्रफळ हे एकूण सर्व भिंतीचे क्षेत्रफळ यांच्या बेरजेच्या काय आहे
समान आहे. ओके. आपण मित्रांनो एकूण सरफेस एरिया ज्याला आपण म्हणतो, एकूण सरफेस एरिया, ओके, हे जे क्षेत्रफळ आहे ना, एरिया सरफेस याला हा इथे जो येतो, तो ते जे क्षेत्रफळ आहे त्याला आपण काय म्हणतो, पृष्ठभाग. ओके, तिथे कन्सेप्ट काय येतो, आपल्याला काढायचं घन आहे, घनफळ आहे, पण आपल्याला सध्या काय पृष्ठफळ जी आहे, जो पृष्ठफळ आहे ते पृष्ठफळ आपल्याला त्याबद्दल काही माहिती दिलेली आहे. तर बघा आता असं घन आहे, आता ती रूम आहे समजा अशी. ओके, हे रूमचं, हे टॉपचं आणि या अशा प्रकारे या बॉटम साईडचं हे आपण काढू शकतो, लांबी गुणिले रुंदी याचं पूर्ण पृष्ठफळ आणि याचं पूर्ण पृष्ठफळ. तर हे कसं येणार, सो ते काय 2L × B बरोबर आहे. आपण जर बघितलं एकूण पृष्ठफळ जे असतं, एकूण पृष्ठफळ कुठल्याही घनाचं जे असतं, एकूण पृष्ठफळ ते काय असतं रे, सरफेस एरिया 2LB + BH + LH, किंवा कोणी असेल इथं 2LB + 2BH + 2LH. आता याच्यावर आपल्याला मित्रांनो लेंथ आणि ब्रेथ हे दोन टाइम, वरचं एक आणि इकडचं एक, ह्या दोन ऑलरेडी येत आहे. आणि हे आणि हे दोन्ही बाबी म्हणतो समान आहे. लक्षात येते का तुम्हाला, हे दोन्ही बाबी काय समान आहेत. तर 2LB म्हणजे काय, 2 × L × what B, सो 2 × लेंथ म्हणजे काय 15 आणि B म्हणजे काय 12. ओके, तो 15 आणि काय 12, तर 15 आणि 12, तर 15 × 12 म्हणजे 180, दोन्ही काय 360, आणि 360 म्हणजेच काय 2BH + LH, हा जो भाग आहे राहिलेला, सो 360 = 2, आता H आहे आणि B + L, बरोबर आहे, B + L. आता B आणि L तुम्हाला दिलंय, B म्हणजे 15 आणि L म्हणजे काय 12, तर 15 आणि 12 म्हणजे किती 27, बरोबर, किती आहे 27. सो 2 × H × काय 27 = 360. आता 27 दोन्ही काय 54. तर आता H म्हणजे काय मित्रांनो, H हाईट, हाईट किती आहे, हाईट किती येईल, तर 360 भागिले 27 दोन्ही काय 54. ओके, हा, तर 360 भागिले काय 54, आणि 360 ला 54 ने भाग द्या, किती येते उत्तर, 360 / 54. काढा लवकर लवकर, काय येते उत्तर, काढा लवकर लवकर प्लीज. तर हे किती येणार, पूर्ण भाग तर जात नाही, तर आता काय 18 × 36 आणि 18 × 54, तर येणार 20/3, 20/3. तर हाईट काय होणार 20/3. ओके, ही तुमची काय होणार हाईट होणार. आपल्याला काढायचं लेंथ × ब्रेथ × हाईट, तर हा आहे 15, दुसरा काय 12, आणि तिसरा आहे 20/3, तर हा 3 आहे, तर 4 इथे येईल, 15 × 60, साइन दोन्ही काय 12, तर उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 3 1200. तर आन्सर इज व्हॉट 1200. ओके, 1200 घनमीटर, उत्तर काय पर्याय क्रमांक 3 होईल. ओके, हा, एक विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करण्यास रोहनला 12 दिवस लागतात. समीच्या मदतीने त्याने ते काम 4 दिवसात पूर्ण केले, तर एकटा समीला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागले असतील. इथे सिंपल इक्वेशन आणि इथे इक्वेशन तुम्ही आपले एलसीएम वे पण काढू शकता किंवा इक्वेशन वे पण काढू शकता, कुठलाही वे तुम्ही यूज करू शकता. इथे सिंपल सेन्स मध्ये मी याला एक साधे इक्वेशन वे सॉल्व्ह करतो, की एक काम पूर्ण करण्यास मोहनला किती दिवस लागतात 15 दिवस, तर याची इफिशियन्सी काय झाली 1/15. ओके, ते काम करण्यास रोहनला किती दिवस लागतात 12 दिवस, तर याची इफिशियन्सी किती झाली 1/12. आता दोघंही ते काम जे आहेत त्यांनी 4 दिवसात वर्णन पूर्ण केलं, तर मग हे किती, ही एका दिवस इफिशियन्सी आहे, तर यांनी 4 दिवस काम केलं, याने किती दिवस काम केलं 4 दिवस काम केलं. आता सोहनने पण 4 दिवस काम केलं, सोहनची इफिशियन्सी माहित नाही, पण हे 1/x त्याची इफिशियन्सी झाली, दॅट इक्वल टू व्हॉट, एक काम, ते पूर्ण काम, बरोबर. आता इथे बघा 4/15 म्हणजे आपण जर बघितलं तर इथे 4/15 राहील, आणि इथे काय 4/12. ओके, तर 4/12 ला आपण इथे करू शकतो की 4 त्रिक 12 1/3, बरोबर 1/3 आणि 4/15, तर 4/15 अधिक 1/3 प्लस 4/x इक्वल टू व्हॉट 1. तर इथे बघा इथे काय येतो 5 येतो, 5 त्रिक 15 आहे, बरोबर आहे. हा, तर 5 इथे काय येणार अंशात 4 अधिक छेद 15, बेस सेम करा. इथे पण आपण जर का बेस 15 केला तर करणार 5 अधिक 4/x इक्वल टू 1. तर इथे जर आपण बघितलं तर 9/15 4/x इक्वल टू 1 मायनस 9/15, 15/9 म्हणजेच काय 6/15 इक्वल टू 4/x. तर आता x म्हणजे किती, तर x इकडे ने, x इकडे गेला, 4 × 15 भागिले काय 6. ओके, आता x किती येतो बघा
2 इथे 3 5 दोन्ही काय 10. सो दॅट्स तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 1. मला वाटतं आजच्या पेपरमध्ये पर्याय क्रमांक 1 खूप जास्त मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आता मॅडम आपलं एकच उत्तर राहिलेलं आहे. ते म्हटलं होतं ना टाइम अँड वर्क अँड डिस्टन्सचा प्रश्न. तो प्रश्न तुम्ही तसा स्किप, कारण एक्झाममध्ये खरं सांगायचं तर तुम्हाला सॅटिस्फॅक्शनसाठी मी सोडून देतोय. पण हा एक्झाममध्ये काय सोडवण्यासारखा प्रश्न होता. इतका लेंथीयर प्रश्न, इतके व्यक्ती आणि हे. आता एखाद्याने जर सोडवलं असेल, तुक्का लागला असेल गोष्ट वेगळी, पण खरंच जर कोणी पूर्ण सॉल्व्ह करून सोडवलं असेल याला, खरंच कमेंडेबल आहे तुमचा एफर्ट जर का लागला असेल तर. ओके, तर इथे जर का आपण बघितलं बघा काय करा, एक पुरुष 3 महिला आणि 4 मुली 96 तासात पूर्ण करतात. ओके, 1 मेल प्लस 3 फिमेल प्लस 4 चाइल्ड, हे काम करण्यासाठी किती तास लागतात? 96 तास. देन 2 मेल प्लस 8 चाइल्ड, हे काम करण्यास किती तास लागतात? 80 तास लावतात. अगेन 2 मेल प्लस 3 फिमेल, ते काम करण्यास 120 तास लावतात. तर 5 मेल प्लस 12 चाइल्ड, ते काम करण्यास किती वेळ लावतील? हे आता आपल्याला प्रश्न आहे. आता याला प्रोसीड कसं व्हायचं? तर मित्रांनो ते इक्वेशन किंवा हे करून तर खूप अवघड जाईल. त्याची आपली मेथड ऑफ एलसीएम यूज करायची. एलसीएम मेथड काय म्हणते आपल्याला, की हे जे दिवस दिलेले आहेत याचा लसावी घ्या. 96, 80 आणि 120 अशी कोणती संख्या आहे की ज्याने या सगळ्या संख्येने भाग जातो? तर ती संख्या ते मित्रांनो जर आपण केलं तर आपल्याला थोडं पाठ पाहिजे याच्यामध्ये. हे तिघांचं मल्टिप्लिकेशन तर 12 8 96, बरोबर आहे. म्हणजे कोणती 96 नाही तर 960, बरोबर ही संख्या असेल. तर ते म्हणजे एकूण काम. एकूण काम म्हणजे किती पाठ? 960 पाठ. आपण असं म्हणतो ना की लाडू बनवायचे आहेत किंवा एखादं काम करायचं, एखाद्या एकूण काम. तर एकूण काम आपल्याला आहे, सो ते आहे 960 पार्ट आपल्याला काम आहे. बरोबर. आता 960 पार्ट काम आहे. इथे जो पहिला फॅक्टर आहे एक चाइल्ड आणि हे करण्यास किती त्याने म्हटले? 96 दिवस. हा लावतो 80 दिवस आणि हा लावतो 120 दिवस. इंडिव्हिज्युअली इतके लोक केले, त्यांनी केलंय. मग आता यांनी हे केलं तर यांची एका दिवसाची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता किती होईल? यात आपण कार्यक्षमता काढू शकतो. यांची कार्यक्षमता काय होईल? सो व्हॉट विल बी देअर कार्यक्षमता? 96 ला याली भाग द्या, तर हे किती होणार? 10. हे किती होणार? 12. आणि हे किती होणार? 8. भाग द्या ना याला. यातनं कार्यक्षमता म्हणजे काय? एकूण काम भागिले वेळ, लागणारा वेळ म्हणजे काय? कार्यक्षमता एका दिवसात त्यांचं होणारं काम किती? तर हे यांचं एका दिवसात होणारं काम आहे. ठीक आहे. आता यांची कार्यक्षमता इथे आपल्याला आलेली आहे. आता आपल्याकडे इथे तर आता बघा याची कार्यक्षमता किती? 1 मेन 3 फिमेल आणि ही याची कार्यक्षमता किती? 10. याची कार्यक्षमता किती आहे? एका दिवसाची 12 आणि याची कार्यक्षमता किती? एका दिवसाची 8 आहे. बरोबर आहे. आता आपण जर कम्पेअर केलं मित्रांनो, तर आता बघा लक्षात घ्या, आपल्याला पाहिजे काय? मेल आणि चाइल्डच पाहिजे, आपल्याला वुमन नाही पाहिजे. आपल्याला मेल आणि चाइल्ड पाहिजे ना, म्हणजे आपल्याला वुमन पाहिजे का? नाही पाहिजे. तर मग मला सांगा इथे आपण जर का बघितलं तर यांनी इथे 10 दिवस, इथे 12 आणि इथे काय 8, ही इथे कार्यक्षमता आली. इथे आपल्याला कार्यक्षमतेला कॉन्सन्ट्रेट करायचं, दिवसाला कॉन्सन्ट्रेट करायचं नाहीये. ओके, दिवसांचा रोल संपला. आता कार्यक्षमता. ओके, आता कार्यक्षमता आपल्याला इथे आहे दिलेली. तर आपल्याला फिमेल रिमूव्ह करायची असेल काय, तर आपण हा जो इक्वेशन नंबर 1 आहे यातनं जर का मी हा इक्वेशन नंबर 3 जो आहे हा रिमूव्ह वजा केला, तर 1 - 3 जर का केला, इक्वेशन 1 - 3 केला, तर बघा एक एम मधनं 2 एम वजा झाले तर राहणार काय? वजा एम. बघा ना, यातनं हे वजा केलं तर यातनं फिमेल 3 फिमेल ही फिमेल केलं, कॅन्सल होणार. 4 साइड मधनं हे वजा केलं तर काय होणार? अधिक 4c. अधिक 4c इज इक्वल टू व्हॉट? इथे आपण केलं 10. 10 आणि 8, 10 मधनं 8 राहिले किती? 2. तर 1 - m अधिक 4c इज इक्वल टू काय होणार? 2 होणार. बरोबर आहे. हा, तर इथे आपण बघितलं तर वजा m अधिक काय 4c इज इक्वल टू व्हॉट? काय होणार? 2 होणार. मग आता इथे आपल्याला हे आलेलं आहे. ओके. हा, तर मग आता याचा अर्थ यम म्हणजे काय? आता जर मी इकडे यम नेला, यम मायनस एमचा प्लस यम नेला, आता काय होणार? 4c - 2. यम म्हणजे काय? 4c - 2. आता यम म्हणजे 4c - 2. आता इथे आपण जर इक्वेशन बघितलं तर 2m + 8c म्हणजे 12. 2m + 8c म्हणजे काय? 12 होतं. तर इथे बघा 2m + 8c, तर आपल्याला पहिले तर m आणि c याचं कन्व्हर्जन काढता आलं पाहिजे. बरोबर आहे. तर 2m, m म्हणजे काय? 4c - 2. तिथे टाका 2. m म्हणजे काय? 4c - 2 अधिक काय? 8c म्हणजेच काय? 12. 12 आली होती इफिशियन्सी. तर 4 दुनी काय? 8c वजा काय? बेदुनी काय? 4 अधिक काय? 8c म्हणजेच काय? 12. आता 4c इथून जाऊन काय होईल? 16. 8 आणि 8 काय? 16c इज इक्वल टू, हा इकडे गेला तर काय? 16. 16c इज इक्वल टू 16. तर c म्हणजे किती? 16 भागिले 16 म्हणजेच काय? 1. तर c म्हणजे काय? 1 झाला. आता c म्हणजे काय? 1 झाला. तर 4 × c म्हणजे 4 - 2 म्हणजे काय? तर मग m म्हणजे काय?
तर 4c 4 इंटू 1 म्हणजे काय 4, 4 मायनस 2 म्हणजे काय 2. तर c म्हणजे 1 आणि m म्हणजे काय 2. तिथे c म्हणजे काय 1 असेल आणि m म्हणजे काय 2 असेल. तर समजा c म्हणजे काय 1 आहे आणि m म्हणजे काय 2 आहे. मग आता प्रश्न विचारलाय त्यांनी की 5m प्लस 12c 5m प्लस 12c हे किती होईल त्याच्यामध्ये. तर 5m m म्हणजे काय 2. 5m 5 इंटू 2 प्लस 12 इंटू वॉट c c म्हणजे काय 1. 10 10 आणि 22 म्हणजे किती होणार 12 म्हणजे किती होणार 22. आता 22 आहे तर मग आता 960 आहे तर 960 भागिले काय 22. 960 भागिले 22 तर याचा अर्थ काय 960 भागिले 22 म्हणजे काय 480 भागिले काय 11. 480 भागिले काय 11. तर 480 भागिले 11 तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमचं किती येतं 43/7/11. त्यामुळे तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 3. ओके. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण आज आपलं डिस्कशन बघितलेलं आहे याच्यामध्ये. ओके. सो होप यू हॅव तुम्हाला लक्षात आले सगळे प्रश्न. हाच एक प्रश्न शेवटचा सोडलाय आणि तो एक याचा 2 प्रश्न सोडले तरी बाकी 20 प्रश्न तुम्ही सोडू शकता. आपण किती जरी पकडलं समजा वेळेमध्ये जर केलं तर तुमचं 17 वगैरे जर स्कोर असेल तर तो खरंच खूप चांगला स्कोर आहे 17 प्लस जर का असेल तर. ठीक आहे मग थांबूयात आपण आज. थँक्यू व्हेरी मच. ओके. आणि नेक्स्ट टाइम पेपर झाला त्याच दिवशी किंवा त्याच दुसऱ्या दिवशी तुमचं विश्लेषण असेल हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो. ओके. थँक्यू.